नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत लस्सी. आता उन्हाळी दिवस सुरू आहेत. आपण एके दिवशी मठ्ठा टाकला, एके दिवशी आंबील टाकलं. आता आज आपण म्हटलं लस्सी करूया. तर मी इथं काय काय घेतलं आहे, ही पिठी साखर, हे बर्फाचे क्यूब, हे मलई आणि हे आपलं दही विरघळलेलं. आता ना आपण दही ना ह्याच्यात काढून घेऊ आणि ह्याचे थोडे ह्याच्या गाठी असं मोडून घेऊ रवीच्या साह्याने. तर आपण ह्याच्यामध्ये आंबील करताना म्हणा किंवा मठ्ठा करताना पाणी घालतो, पातळ करतो. पण याला ना लस्सीला पाणी नसतं घालायचं. हे घट्टच लस्सी छान लागते, पाणी घालत नाहीत. आता याच्यातच मी बर्फाचे क्यूब घालून हे घुटून घेते, हे फोडून घेते. असे गाठी जे आहेत ना ते फोडून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी दह्यातल्या गाठी मोडून घेतल्यात. आता मी याच्यात ही आपली अर्धी वाटी पिठी साखर आहे ती याच्यात टाकते. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमचं दही किती आंबट आहे ना त्याच्यावर. पण दही जास्त आंबट घ्यायचंच नाही. आपलं जे रात्री लावलेलं असेल ते ताजंच दही घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपली लस्सी तयार झाली. आता मी नाही तुम्हाला ग्लासात ओतून दाखवते. तर आता ना मी याच्यात आपली ही जी मलई ठेवली ना ती मलई घालते. मलई घातल्यामुळे छान दिसते आपली लस्सी. मग तुम्हाला जर माझी ही लस्सी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. असं थंड थंड लस्सी उन्हाळी दिवसात प्यायला खरंच खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आणि साधी सोपी आहेत, अवघड असं काहीच नाही. तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. बाय.